शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुर्ला पश्चिम परिसरामध्ये नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला। पारंपरिक सणाचा उत्साह, नारळांचा गोड सुगंध आणि घोषणांचा गजर कुर्ला पश्चिम परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नारळी पौर्णिमेचा जल्लोष मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या विशेष कार्यक्रमात नारळ फोडण्याचा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली। शिवसैनिकांनी पारंपरिक पोशाख, जोशपूर्ण घोषणाबाजी आणि जल्लोषात सण साजरा केला। यावेळी विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांनी स्वतः नारळ फोडत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला। कोळी गीत आणि चित्रपटातील गीतांनी नारळी पौर्णिमेच्या उत्साहामध्ये अधिकच रंग भरला होता। सर्वप्रथम नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या माझ्या तमाम लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना मी शुभेच्छा देतो। आज या कुर्ल्यामध्ये कालिना विधानसभा संघटक ॲडव्होकेट सुधीरजी खातू यांनी नारळ फोडण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी जी ही स्पर्धा होते हे मुंबईसह संपूर्ण हिंदुस्थानमध्ये ही स्पर्धा होते। अतिशय लोकप्रिय असा हा सण आहे आणि आज हा सण या ठिकाणी साजरा होतोय। या सणाच्या निमित्ताने मी जे स्पर्धक आहे त्यांना देखील हार्दिक शुभेच्छा देतो। प्रचाराचा नारळ आम्ही फोडलेलाच आहे। सातत्याने आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कुठले न कुठले कार्यक्रम राबवले जात आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीये, परंतु मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत नसताना देखील जे सत्तेमध्ये हे गव्हर्नमेंट बसलेले, सरकार बसलेले, ते सरकार त्यांच्या नगरसेवकांना, ते देखील माझी आहे, पण त्यांच्या नगरसेवकांना 2-2 करोड रुपये फंड देत आहेत। बीजेपीच्या कार्यकर्त्यांना 2-2 करोड रुपये फंड देत आहेत, परंतु उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचे जे शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत त्यांना बाकी फंड नाहीये। परंतु या मुंबई शहरातली जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे खऱ्या अर्थाने मुंबई शहराचा विकास कोणी केला, या मुंबई शहराच्या समस्या कोणी सोडवल्या, याचा पाढा वाचायला गेला तर आपल्याला वेळ पुरणार नाही। एवढी चांगली कामं गेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये 27 ते 28 वर्ष आम्ही केलेली आहेत। हाकेच्या अंतरावरती शिवसेना शिंदे गटाने देखील नारळ फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला। यातून आपणही पाहिलं व्यासपीठ, एकूणच काय सांगाल? आपण बघितलं ना, आता मी तिथूनच आलोय ना, 4 ते 5 लोक तिथं आहेत। त्या ठिकाणी एक स्टॉल टाकून ठेवलेला आहे, बाकी तुम्ही बघितलं काय ते। आणि आज तिथं खातून जो कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाची उपस्थिती बघा, कारण त्यांना ती सवय आहे ना कुठेतरी आतमध्ये घुसायचं, पण घुसल्यानंतर ते अगदी कसे उघडे नागडे होतात सांगायची गरज नाही आपल्याला। ऍक्च्युअली कसं आहे की सुधीर खातू हे वेळोवेळी विविध उपक्रमातून आपली समाजसेवा आणि समाज जागृती करत असतात। हा नारळी पौर्णिमेचा उत्सव हा कसा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुधीर खातूंनी इथे नारळ फोड ती स्वतः सगळं करून आयोजित केलं आहे आणि ह्या दिवशीचा आनंद सगळ्या शिवसैनिकांनाच नव्हे तर विभागातील नागरिकांना पण कसा घेता येईल याचं त्यांनी दाखवून दिलं आहे। त्याबद्दल मी विधानसभा प्रमुख म्हणून सुधीर खातूंचं अभिनंदनच करतो आणि सुधीर खातू पुढच्या भविष्यासाठी पण मी त्यांना शुभेच्छा देतो। त्याच बाजूला शिवसेना शिंदे गटाने देखील नारळ फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला। त्यांना कसं फोडाफोडीचा जास्त अनुभव आहे, आमच्याकडे नारळ जास्त फुटत नाही, त्यामुळे आम्हाला त्याच्या काय त्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही। ते काही फोडतील कारण ते फोडण्यासाठी जन्माला आलेत, त्यामुळे आपला काही तो विषय नाही त्या गोष्टीबद्दल। आपण काय लोकांची बांधिलकी आपली आहे, त्यामुळे लोकांना आनंद देण्यासाठी सुधीर खातून हा कार्यक्रम ठेवलाय, कोणाचे नारळ फोडण्यासाठी नक्कीच नाही। हा आम्ही जो कार्यक्रम आहे नारळ फोडणीचा, खरं तर नारळ पौर्णिमा ही 8 ऑगस्टला असते, पण कुर्ला परिसरात विभाग क्रमांक 6 हे पूर्वीपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी हा कार्यक्रम साजरा केला जातो। खूप लहानपणापासून हा कार्यक्रम इथे साजरा केला जातो कुर्ल्यात आणि खूप मोठ्या प्रमाणात तर सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। तसंच तुम्ही जसं थोडा वेळ पूर्वी विचारलं की विरोधकांनीही कार्यक्रम इथे आयोजन केलं आहे। आमचा कार्यक्रम हा दरवर्षीच असतो। विरोधकांनी मुद्दाम हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे, ते फ्रीमध्ये नारळ देत असं ऐकण्यात आलं आहे।
पण कसं कार्यक्रमाचे नियम जे मानले गेले पाहिजेत ते तंतोतंत पालन त्याचं झालं पाहिजे, म्हणून आम्ही खूप कमी दरात नारळ ठेवले पाहिजेत, कमी दरात नारळ ठेवले आहेत. कारण का जर एकदमच फ्रीमध्ये नारळ ठेवले की त्याची ते महत्त्व राहत नाही. त्याकरिता आम्ही कार्यक्रमाचे पूर्ण कायदे नियम सगळे धरून आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.